लोक हिअरिंग टेस्ट का टाळतात माहितीये? नमस्कार, मी दीपाली भोसले. वेलकम टू 1 मिनिट हिअरिंग ॲडवाइस एपिसोड 2. स्वतःला माहित असतं की आता पूर्वीसारखं स्पष्ट ऐकू येत नाहीये, पण तरीही लोक हिअरिंग टेस्ट करणं टाळतात. का सांगू? एक म्हणजे खूप लोकांना वाटतं की हिअरिंग लॉस म्हणजे वय वाढल्यावरच होतं, पण तसं नाहीये. आता आपण इतक्या मोठ्या आवाजात राहतो आणि मोबाईल फोनचा वापर सुद्धा इतका वाढलाय की थोडंफार ऐकू कमी येणं साहजिक आहे. दुसरं कारण म्हणजे लोकांना भीती वाटते की कमी ऐकू आलं तर कानाला मशीन लावायला लागेल, हिअरिंग एड लावायला लागेल. तर ते जड असेल, ते दिसून येईल, लोक काय म्हणतील, वापरायला कठीण असेल. आणि तिसरं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे अजून थांबू, नंतर बघू. पण जितका उशीर कराल तेवढा हिअरिंग लॉस जो वाढलेला आहे तो परत येणार नाही. लवकरात लवकर चेकअप केल्यास छान ऐकण्याचा प्रवास अधिक सोपा होईल. म्हणून म्हणून हिअरिंग टेस्ट टाळू नका. 15 ते 20 मिनिटाची ऑडिओमेट्री टेस्ट तुमचा कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स दोन्ही सुधारू शकते. कॉमेंट करा टेस्ट आणि आम्ही तुम्हाला गाईड करू.